प्रेक्षक हो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पशुधनाचे लसीकरण या विषयावरती चर्चा करणार आहोत. पशुधनाचे लसीकरण करणं का गरजेचं आहे? कारण साधारणतः ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्या पिरियडमध्ये वेगवेगळे आजार बळवतात. हे आजार होऊ नये म्हणून लसीकरण किती महत्त्वाचं आहे? लसीकरण करण्यासाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे? लसीकरण करताना, लसीकरण झाल्यानंतर काय काळजी घेणं गरजेचं आहे? त्याचबरोबर आपल्याकडे जे काही वेगवेगळे समज आहेत, म्हणजे दुभत्या जनावरांना लसीकरण करू नये, दूध कमी होतं किंवा जनावरं गाभाडतात, गाई म्हशीला लसीकरण कधी करावं, कोणत्या वयाच्या जनावरांना लसीकरण केलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये किंवा पशुपालकांमध्ये वेगवेगळे जे समज आहेत ते समज दूर केले जातात का? यासाठी शासनाची काही धोरणं आहेत का? शासनाकडून काही उपक्रम राबवले जातात का? ते राबवले जात असतील तर ते कोणते आहेत? आणि एकंदरीतच जर आपल्याला पशुपालक जे आहेत त्यांना जर आर्थिक उत्पन्न मिळवायचं असेल तर लसीकरण किती महत्त्वाचं आहे हे आपण समजावून घेणार आहेत. या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर अंकुश परिहार सर, जे सातारा जिल्हा या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. आता पावसाळा सुरू झालेला आहे. त्याचबरोबर जे प्राणी असतील किंवा पशु असतील यांचे आजार वाढत आहेत किंवा वाढतात साधारणतः, तर नेमकी याची काय कारणं आहेत? पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आणि एकूणच पावसाळ्यातलं वातावरण हे जीवाणू आणि विषाणूच्या वाढीसाठी एक पोषक असतं. त्यामुळे जीवाणूजन्य आजार आणि विषाणूजन्य आजार जनावरातच काय पण माणसात सुद्धा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पावसाळ्यातच जास्त येतात. त्यामुळं पावसाळ्यापूर्वीच लसीकरण वगैरे जे आहेत पशुसंवर्धन विभागामार्फत एप्रिल मे मध्येच मान्सूनपूर्वच लसीकरण आपण करून घेण्याची आपण काळजी घेतो. हे साथीचे रोग ज्यावेळी येतात त्यावेळी काय काळजी घेतली गेली पाहिजे नेमकं? म्हणजे अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे माणसांमध्ये पण असते आणि प्राण्यांमध्ये पण. माणसांमध्ये साथीच्या रोगामध्ये आल्यानंतरची जी घ्यायची काळजी जी असते की त्यामध्ये आपण ज्या जनावरांना साथीचा रोग आला किंवा साथीच्या रोगाची बाधा झाली त्या जनावरांना जागेवरच ठेवायचं, म्हणजे त्यांना वेगळं करून ठेवायचं, सेपरेट करून ठेवायचं. त्यांना इतर जनावरांच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही. त्यांना जागेवरच चारा पाणी द्यायचं, शुद्ध आणि चांगलं पाणी, म्हणजे ओढ्याचं नाल्याचं खराब पाणी द्यायचं नाही. त्यांना आजार आल्यानंतर योग्य तो औषधोपचार करून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर साथीचा प्रसार होऊ नये म्हणून जे आजारी जनावर आहेत की साथीचा आजार झाला ते जनावरं दुसऱ्या जनावरात किंवा दुसऱ्या भागात जाऊ द्यायचे नाहीत किंवा दुसरी जनावरं त्या भागात घेऊन जायची नाहीत. आणि ज्या भागात साथ आलेली आहे त्या भागातील प्रदर्शन असतील जनावरांचे किंवा जनावरांचे बाजार हे बंद करायचे, जेणेकरून जनावरे एकत्र येऊन त्या रोगांचा संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ नये. ही काळजी आपण घेतली पाहिजे. लसीकरणाचं नेमकं महत्त्व काय? कारण बऱ्याच वेळेला म्हणजे हे पशुपालक ग्रामीण भागामध्ये म्हणतात की लसी दिल्या पाहिजेत, काही म्हणतात नाही दिल्या पाहिजेत. काय आहे याचं महत्त्व? लसीकरण नक्कीच महत्त्वाचं आहे, कारण की काही आजार जे आहेत, घटसर्प, फऱ्या, शेळ्या मेंढ्यातील अंत्रविषार, या आजारात जर तो जनावराला आला किंवा या आजाराची साथ आली तर बऱ्याच वेळा उपचार करण्याची संधी सुद्धा आपणाला मिळत नाही. इतक्या पटकन त्याच्यात जनावर दगावतं. काही वेळा आपण उपचाराची जरी संधी मिळाली तरी उपचार करूनही जनावर ते दगावतं, आपल्या हाताला लागत नाही. तसेच काही जे आजार आहेत की म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणू आपण त्यांना, लाळ खुरकूत रोगासारखा आजार, त्यात बरेच म्हणजे मर्तुकीचं प्रमाण जरी कमी असलं तरी जनावरांची जी उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात हॅम्पर होते किंवा अफेक्ट होते. म्हणजे त्यामुळं दूध कमी होतं किंवा त्यांचं प्रजनन जे आहे, म्हणजे प्रजोत्पादनाची जी क्षमता आहे ती सुद्धा कमी होते. आणि असं या माध्यमातून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं. त्यामुळं जनावरांचं जीवित वाचवण्यासाठी आणि जनावरांचं जे उत्पादन क्षमता कमी होऊ नये किंवा उत्पादन क्षमतेत कोणता परिणाम होऊ नये यामुळं लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या म्हणीप्रमाणे पशुरोग व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे की लसीकरण करणं.
बरं. त्यामुळे सर्व जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत हे लसीकरणाच्या वेगवेगळ्या मोहिमा सुद्धा आपण राबवतो. लसीकरण करत असताना, लसीकरण करण्यापूर्वी आणि लसीकरण केल्यानंतर काय काळजी घेतली गेली पाहिजे? लसीकरण करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर काळजी घेणं जनावरांची खूप गरजेचं आहे. कारण लसीकरणापूर्वी आपण त्यांना जंताची औषधं देऊन घेणं गरजेचं आहे. तसेच त्यांना क्षार मिश्रण आणि जीवनसत्वाची औषधं देणं गरजेचं आहे. त्यांना चांगला सकस आहार देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यात त्या रोगाची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीनं तयार होईल. लसीकरण करतेवेळी आपणाला काळजी घ्यायची आहे म्हणजे की चांगल्या कंपनीची योग्य लस मात्रा, योग्य प्रमाणात, योग्य डोसमध्ये, त्याचबरोबर त्या लसीची साठवणूकसुद्धा योग्य ठिकाणी म्हणजे शीत पेटीत साठवणूक झालेली पाहिजे, म्हणजे जेणेकरून लसीकरण एक उपयुक्त होईल आपल्या जनावरांना. आणि लसीकरणानंतर काही वेळा की जनावरांना खांद्यावर गाठी वगैरे येतात किंवा थोडासा हलकासा ताप येतो, अशा वेळी थोडीशी काळजी घेणं गरजेचं असतं. ते एक प्रक्रिया असते लसीकरणानंतर किंवा व्हॅक्सिन रिॲक्शन म्हणतो. जसं आपल्याला कोविडची लस घेतल्यानंतर ताप येतो, तसंच जनावरांना सुद्धा हलकासा ताप, त्याच्यावर ताण येतो. या गोष्टी आपणाला माहीत करून घेणं गरजेचं असतं. तर याबाबत आपण सांगितल्याप्रमाणे की हे लसीकरण तर करून घेणं महत्त्वाचंच असतं आणि हे सर्व काळजी घेतली पाहिजे. आणि लसीकरण करताना प्रत्येक जनावरांना सुई आणि सिरिंज निडल्स म्हणजे सुया सुद्धा नवीन वापरल्या गेल्या पाहिजेत. पूर्वी त्याच सुया आपण गरम पाण्यामध्ये हे करून परत त्या वापरल्या जायच्या, उकळून वापरल्या, ते निर्जंतुक करूनच वापरल्या जायच्या. पूर्वी डिस्पोजेबल सिरिंज किंवा डिस्पोजेबल निडल्स हा कन्सेप्ट नव्हता. त्यावेळी काचेचे सिरिंज आणि स्टीलच्या निडल्स असायच्या. पण आता नवीन म्हणजे डिस्पोजेबल सिरिंज आणि निडल आलेले आहेत. जसे माणसात आलेले आहेत तसेच जनावरांच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक जनावराला आपण लसीकरणाच्या वेळी नवीन सिरिंज आणि निडल्स वापरतो. हे लसीकरण जरी झालं तरी काही वेळेला लसीकरण अपयशी होतं असं निदर्शनास आहे किंवा असं म्हटलं जातं, तर याची काय कारण आहेत? लसीकरण जर आपण योग्य काळजी घेऊन जर केलेलं असेल, त्याची लस मात्रेचा डोस जर योग्य असेल, त्याची साठवणूक योग्य ठिकाणी आणि योग्य टेम्परेचरला केलेली असेल, तर लसीकरण फेल्युअर जात नाही किंवा लसीकरण करून आजार होत नाहीत. पण समजा जर ते तुम्ही याच्यात काही थोडेसे आपल्या दुर्लक्ष झालं किंवा लसीकरण करताना ज्या जनावराला आपण लसीकरण करतोय ते आजारी असेल किंवा त्याच्यात पोटात जंत असतील, बाह्यकृमीचं मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर लागण झालेली असेल किंवा ते खूप अशक्त असेल, अशा जनावरांना लसीकरण करूनही काही वेळा उपयोग होत नाही आणि लसीकरण केल्यानंतर सुद्धा तो आजार होऊ शकतो. तसंच काही रोगांच्या बाबतीत त्या विषाणूंचे स्ट्रेन्स म्हणजे आता कोविडचे जसे वेगवेगळे स्ट्रेन्स आहेत किंवा उपजाती म्हणू आपण त्यांना, तसे FMD सारख्या आजारात 60 पेक्षा जास्त उपजाती आहेत. आणि आपल्या भागात आपण ज्या मुख्य उपजाती 4 ते 5 सापडतात त्याच्यावरचं लसीकरण केलेलं असतं. पण काही वेळा चुकून त्या व्यतिरिक्तच्या उपजातीमुळे लागण झाली तर तो लसीकरण करूनही रोग येऊ शकतो, पण खूप क्वचित असतं हे प्रमाण. त्यामुळं लसीकरण केल्यानंतरही आजार शक्यतो होत नाही, पण हे काही कारणं आहेत जे की आपण लसीकरण करूनही आजार येऊ शकतो. आता लसीकरणाचा काय कालावधी ठरलेला असतो का की याच कालावधीमध्ये करावं, जसं की मान्सून पूर्व काळामध्येच लसीकरण करावं असं म्हणतात? काय लसीकरणाचा हा कालावधी ठरलेला असतो की काही आजार जे आहेत ते पावसाळ्यात जास्त असतात. उदाहरणार्थ घटसर्प, फऱ्या किंवा शेळ्या मेंढ्यातला आंत्रविषार यांचं साथ जे येते ते पावसाळ्यात जास्त येते. म्हणजे आता आपणाला सांगितल्याप्रमाणे की त्या जंतूंच्या ह्याच्यासाठी वाढीसाठी आणि पोषणासाठी पावसाळा हा एक पोषक काळ असल्यामुळं साथीचे आजार पावसाळ्यात जास्त येतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. जेव्हा साथ येते ते साथ आल्यानंतर लसीकरण करणं गरजेचं आहे की साथ चालू असताना लसीकरण करणं, म्हणजे कुठं फायदा होतो? काही आजार असे आहेत की आपल्याला माहिती आहेत, अशा आजारामध्ये साथ आल्यानंतर किंवा साथ येऊन गेल्यानंतर लसीकरण करून घेऊन फारसा फायदा होत नाही.
जे साथीचे आजार आहेत आपणाला माहीत आहेत, त्या आजारांच्या बाबतीत साथ येण्यापूर्वीच लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. कारण एकदा लसीकरण आपण केलं की लसीकरणानंतर साधारणतः 2 ते 3 आठवडे त्याची रोगप्रतिकार शक्ती जनावरांच्या शरीरात निर्माण होण्यास वेळ लागतो. त्यामुळं साथ येण्यापूर्वी लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. म्हणूनच आपण प्री मान्सून किंवा पावसाळ्यापूर्वी लसीकरण ज्या साथीचे आजार आहेत त्यांचं लसीकरण आपण हे पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे मध्ये करून घेतो. म्हणजे आपल्या म्हणजे ह्या कृषी जो समाज आहे किंवा शेतकरी जे आहेत, अनेक वेगवेगळे समज आहेत, गैरसमज आहेत. त्यामध्ये असं म्हणतात की लसीकरण केल्यानंतर जनावरं गाभाडतात. दुसरा मुद्दा आहे की दूध कमी होतं. काही म्हणतात की त्यांच्या मानेवरती गाठी येतात किंवा काही असे काही जे समज आहेत याच्यात किती तथ्य आहे? बरेच शेतकऱ्यांचा समज असा असतो की लसीकरण केल्यानंतर जनावर गाभडतं, दूध कमी होतं किंवा त्याच्यापेक्षा की माझं जनावर खूप सुदृढ आहे, धडधाकट आहे, त्याला आजारच होणार नाही तर लसीची काय गरज आहे. असे गैरसमज अजूनही काही भागात आहेत. पण असे हे चुकीचे आहेत. कारण लसीकरणानंतर 10,000 एखादं जनावर गाभडतं, ते लस दिल्यामुळेच गाभडतं असं नाही. ते जनावर अशक्त असेल किंवा अन्य कारणाने ते गाभडू शकतं. पण ते जनावराच्या जीविताचा विचार जर केला आपण तर त्याला गाभण जनावरांना सुद्धा लस देणं गरजेचं असतं. किंवा दुसरा समज किंवा गैरसमज आपण आता म्हणल्याप्रमाणे की दूध कमी होतं का, तर दूध कमी व्हायचं कारण म्हणजे की जनावरात लसीकरणानंतर हलकासा ताप येतो, थोडीशी कणकण येते. म्हणजे ते कोणत्याही लसीच्या बाबतीत असतं की म्हणजे माणसात असो किंवा हे असतं, त्याला आपण व्हॅक्सिन रिॲक्शन म्हणू. त्यामुळं थोडासा ताप, हलकासा ताप आणि थोडंसं अशक्तपणा वगैरे आल्यामुळे 1-2 दिवस दूध कमी होऊ शकतं. पण त्यांना दूध कमी होतंय म्हणून आपण लस न देणं म्हणजे खूप चुकीचं आहे. म्हणजे कारण 2-3 दिवसानंतर जे कमी आलेलं दूध आहे ते पूर्ववत होऊ शकतं. त्यामुळं लसीकरणानंतर पूर्णच त्या वेताचं दूध कमी होतं असं काही नाही. म्हणजे 1 ते 2 दिवस ते दूध कमी होऊ शकतं, पण ते टेम्पररी असतं, तात्कालिक असतं. असं काही आपल्या निदर्शनास आहे का की लस देऊनही परत रोग झालेले आहेत? लस देऊनही रोग शक्यतो होत नाही. ओके. पण लसीचं मी आता यापूर्वी पण आपणाला सांगितल्याप्रमाणे देतेवेळी लस मात्रेचा डोस प्रॉपर नसेल किंवा साठवणूक प्रॉपर झालेली नसेल, जनावर लस देतेवेळी अशक्त असेल किंवा आजारी असेल, अशा वेळी रोग होऊ शकतो. किंवा काही आजारात म्हणजे त्याच्या उपजाती वेगळ्या असतील तर अशा ह्याच्यात हे असतं, पण ते क्वचित असतं. अच्छा, म्हणजे खूप शक्यता कमी असते. बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी गाई म्हशी जे आहेत की त्यांना लस कुठल्या कालावधीत म्हणजे कधी द्यायची किंवा इतर जे जनावर आहेत त्यांना कधी द्यायची हे समजत नाही. म्हणजे असं आलं म्हणजे लक्षात आलं की उठलो आणि आपण गेलो असं नाही होत, किंवा आजारी पडल्यानंतर डायरेक्ट जातात असं. त्याचा काही ठरलेला आहे का कालावधी? ठरलेला कालावधी आहे. म्हणजे आता आपण जनावरांच्या बाबतीतच लसींच्या बाबतीत वेगवेगळ्या लसी जे देतो त्याच्यात मी थोडक्यात जे आपण रुटीन लसी देतो त्याबाबत सांगेन. लाळ खुरकुताची जी लस आहे आपण ती वर्षातून 2दा देतो, फेब्रुवारी मार्च आणि ऑगस्ट सप्टेंबर नंतर. घटसर्प आणि फऱ्या ह्या रोगाची जी लस आपण देतो ती मान्सून पूर्व देतो, एप्रिल आणि मे महिन्यात देतो दरवर्षी. तसंच काही जे अँथ्रॅक्स सारखे आजार आहेत, काळीपुळी किंवा अँथ्रॅक्स, हे ज्या भागात त्या रोगाचं हे आहे प्रादुर्भाव आहे अशा भागातच दरवर्षी एप्रिलमध्ये 5 वर्षासाठी देतो. पण सर्वत्र ते लसीकरण आपण करत नाही. त्याचबरोबर सांसर्गिक गर्भपात किंवा ब्रुसेल्लाची लस ही आपण 4 ते 8 महिन्याच्या म्हणजे हे ठरलेल्या महिन्यापेक्षा ठरलेल्या वयाला देतो. म्हणजे ब्रुसेल्लाची जी लस आहे ती 4 ते 8 वयाच्या कालवडींना म्हणजे माद्यांना या वयात आपण देतो. ते म्हणजे त्याचं ते कोणता महिना ठरवण्यापेक्षा त्यांचं वय आपण तिथं ठरवतो आणि त्या महिन्यात आपण 4 ते 8 महिन्याच्या त्याच्या वयाच्या कालावधीत ते ब्रुसेल्ला किंवा सांसर्गिक गर्भपाताची लस देतो. तसंच थायलेरियाची लस ही ज्या भागात प्रादुर्भाव आहे अशा भागात आपण जनावरांना थायलेरियाची लस हे मोठ्या जनावरात देतो. त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यात सुद्धा आपण PPR आणि आंत्रविषार ह्या लसी आहेत ते मान्सून पूर्व देतो, कधी म्हणजे एप्रिल-मे महिन्यात देतो. आणि बाकी इतर ज्या लसी आहेत
अँथ्रॅक्स, आता अँथ्रॅक्सची सुद्धा लस आपण शेळ्या मेंढ्यात जिथं प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणीच देतो. त्या व्यतिरिक्त आपण जे देवीची लस आहे ते सुद्धा सध्या आपण ज्या भागात प्रादुर्भाव आहे त्या भागातच देतो. आणि घटसर्प फऱ्याची सुद्धा लस आपण मान्सूनपूर्व शेळ्या मेंढ्यात सुद्धा आपण मान्सूनपूर्व देतो. आणि या ज्या लसी आहेत त्या शासनाकडून म्हणजे सरकारी वैद्यकीय जे काही दवाखाने आहेत याच्यातून मोफत दिले जातात शेतकऱ्यांसाठी? संसर्गजन्य रोगांच्या ज्या लसी आहेत ते जनावरांच्या पशुसंवर्धन विभागामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येक ज्या आमचे दवाखाने आहेत, प्रत्येक विभागात दवाखाने आहेत आपले, त्या दवाखान्यामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. आणि नाममात्र फक्त तो सेवा शुल्क घेतला जातो, तसे लसीचं शुल्क कुठलं घेतलं जात नाही. पाळीव प्राणी आहेत म्हणजे कुत्रा असेल, रेबीज सारखे जे आजार आहेत किंवा जे रोग आहेत जे पसरत आहेत याच्या संदर्भामध्ये काय सांगा? रेबीज हा आजार आहे तो पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर जनावरांना असेल किंवा माणसांना असेल, म्हणजे हा झोनोटिक डिसीज आपण म्हणतो. म्हणजे एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत सुद्धा याचं संक्रमण होतं. म्हणजे कुत्र्यापासून जनावरांना होऊ शकतो, माणसांना होऊ शकतो, पण हे पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर होतो. मोठ्या जनावरांच्या बाबतीत किंवा माणसाच्या बाबतीत पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीजचं लसीकरण केलं जातं. म्हणजे त्याचं कुत्रा एखादा पिसाळलेला कुत्रा चावला असेल तर 0 दिवस, 3रा दिवस, 7वा दिवस, 14वा दिवस, 28वा दिवस आणि 90वा दिवस याप्रमाणे त्याचं ते चावल्यानंतर लसीकरण करून घेतलं जातं. पण कुत्र्यांच्या बाबतीत त्याच्या वयाच्या 2 महिन्याला पहिला डोस देऊन त्याच्यानंतर बूस्टर डोस देऊन कुत्र्यांना मात्र दरवर्षी रेबीजचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून रेबीज ह्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. पक्ष्यांच्या बाबतीमध्ये काय आहे स्थिती? म्हणजे जे पाळीव पक्षी असतील, कोंबडे असतील किंवा पाळीव पक्ष्यांच्या बाबतीत आता 2 प्रकार त्याचे जर आहेत. आपण एक त्याला म्हणू बॅकयार्ड पोल्ट्रीज, म्हणजे परसातील कोंबड्या. त्यांच्यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत राणीखेत आजाराचं लसीकरण, देवीचं लसीकरण केलं जातं. आणि त्याच्यात आता थोडंसं कमर्शियल ह्याच्यामध्ये ब्रॉयलर म्हणजे मांसासाठी आणि ह्याच्यासाठी अंडी देण्यासाठी त्या दोन्ही ह्याच्यात वेगवेगळे शेड्यूल्स आहेत. म्हणजे साधारणतः त्या दोन्ही ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो आहे RD जो आहे तो दिला जातो. आणि मांसाच्या पक्षामध्ये तर 2 महिन्यातच हे असतात. त्यात मुख्यत्वे आपण लासोटा आणि गंबरोची लसीकरण करतो, म्हणजे जे मांसासाठी वापरले जातात, कारण ते 1.5-2 महिन्यानंतर ते मांसासाठी वापरले जातात. आणि लेअरच्या बाबतीत हे सर्व आजार जे आहेत ते खूप काटेकोरपणे, म्हणजे लासोटा असेल, म्हणजे RD असेल, देवी असेल, गंबोर असेल, या सर्व लसी ह्या कमर्शियल फार्म मार्फत अगदी खूप त्याचं काटेकोरपणे पालन करून केलं जातं. कारण हे जे अंड्यासाठीचे जे पक्षी आहेत ते एकतरी ते कमर्शियल ह्याच्यात वाढवले जातात आणि त्यांचं रेग्युलर लसीकरण हे करून घेतलं जातं. शेतकऱ्यांमध्ये अशी का मानसिकता आहे? का बरं ह्या लसीकरण टाळतात ते? एवढे वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करतायत, तुमचा काय अनुभव आहे? आता शेतकऱ्यात बराचसा अवेअरनेस वाढला आहे, पण काही शेतकऱ्यांना अजून त्या लसीचं महत्त्व तसं थोड्याफार शेतकऱ्यांना अजूनही पटलेलं नाही की बाबा माझ्या जनावराला येतच नाही, रोगच होत नाही, माझं जनावर खूप सुदृढ आहे, किंवा गर्भपात होतो. म्हणजे चुकून एखादं कुठंतरी त्या शेतकऱ्यांना ऐकलेलं असतं की लस दिल्यानंतर गर्भपात झाला, किंवा 1-2 दिवस दूध बी कमी होतं. पण शेतकऱ्यांचा ते एकमेकाच्या त्या सांगीव ह्याच्यावर असतं की दूध कमी झालं, पण ते 2 दिवसासाठीच असतं किंवा तात्कालिक दूध कमी होतं. बरोबर. असं ते शेतकऱ्यांचा जो गैरसमज काढून आपण टाकला पाहिजे. म्हणजे आपल्या माध्यमातून मी तसंच सर्व शेतकऱ्यांना हे करतो की हे जे समज गैरसमज आहेत ते चुकीचे आहेत. आणि लसीकरण हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. पशुधन व्यवस्थापनामध्ये ठराविक कालावधीत लसीकरण करणं हे खूप पशुव्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे जे काही समज गैरसमज आहेत ते टाळण्यासाठी पशुधन विभागाकडून काही कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात का? पशुधन विभागामार्फत वेगवेगळे कार्यमोहीम शिबिरे घेतली जातात, लसीकरण शिबिरे घेतली जातात.
आणि आपल्या माध्यमातून तसेच आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी ज्यावेळी लसीकरण करायचं आहे त्यावेळी शेतकऱ्यांना आवाहन करतो, किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना हे मोहीम स्वरूपात जे लसीकरण करणार आहोत त्याविषयी माहिती देऊन त्यांच्यामध्ये अवेअरनेस वाढवण्याचा आम्ही पशुसंवर्धन विभागामार्फत नक्कीच प्रयत्न दरवर्षी केला जातो आणि त्याला आता हळूहळू खूप चांगला प्रतिसाद मिळत चाललेला आहे. वा वा, हाही एक याचाच भाग आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण जो कार्यक्रम आहे, जो लाळ असेल, खुरकूत असेल, ब्रुसेला या रोगासंदर्भामध्ये राबवला जातो. काय सांगाल या संदर्भात? लाळ, खुरकूत आणि ब्रुसेल्ला हे NADCP म्हणजे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या 2 रोगावरचं लसीकरण करण्याचा एक केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याची सुरुवात 2019ला झाली आणि या प्रकल्पाचा हा एक उद्देश आहे की 2024-25 पर्यंत ब्रुसेल्ला आणि लाळ खुरकूत रोगावर नियंत्रण मिळवायचं आणि 2029-30 पर्यंत या दोन्ही रोगाचं समूळ उच्चाटन करायचं आपल्या देशातून. त्यामुळं हा प्रोग्राम जो आहे NADCPचा, FMDCP आणि ब्रुसेल्ला रोगावर लसीकरणाचा, तो पूर्ण देशभर केंद्र सरकारमार्फत राबवला जातो. 100% केंद्र सरकारच्या अनुदानावर राबवला जातो. त्यातून केंद्र सरकार या 2 रोगाच्या लशी आणि त्याच्या अनुषंगिक साहित्य, सिरिंज, निडल जे काय असेल ते पण सर्व राज्यांना देतं आणि देशभर एकाच वेळी हा प्रोग्राम राबवला जात आहे. शेवटी काय सल्ला द्याल जे शेतकरी आहे, जे पशुपालक आहेत त्यांना? पशुसंवर्धन विभागामार्फत, पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्याने दरवर्षी जे ठराविक कालावधीत आपण लसीकरण, जंत निर्मूलन ठराविक वेळी जर करून घेतलं तर आपण पशुधनाची होणारी हानी आपण टाळू शकू. त्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की त्यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत जे वेळोवेळी लसीकरण, जंत निर्मूलन याचे कार्यक्रमाचे मोहीम स्वरूपात राबवले जातात, त्याबाबत पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं लसीकरण हे नक्कीच करून घ्यावं आणि आपल्यात जे गैरसमज आहेत किंवा समज आहेत, आपण आत्ता चर्चा केली, ते समज आपल्या माध्यमातून मी समज दूर करून लसीकरणाला चांगला प्रतिसाद द्यावा असं आवाहन करतो. प्रेक्षक हो, आज आपण पशुधनाचे लसीकरण या विषयावरती चर्चा केली. डॉक्टर अंकुश परिहार सर यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. पशुधनाचं लसीकरण जर केलं तर अनेक रोगापासून आपण मुक्तता मिळवू शकतो आणि आपलं जे आर्थिक नुकसान जे होणार आहे आणि शिवाय प्राण्याचा जीव आपण वाचवू शकतो. हे सर्व करण्यासाठी निश्चितच पशुधनाचे लसीकरण हे फायदेशीर ठरणार आहे. सर, तुम्ही आज ह्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.